जळगाव शहरातले LPGचे 5 गॅस पंप आहेत, मात्र गेल्या 20 ते 25 दिवसांपासून गॅसच उपलब्ध होत नसल्यामुळे हे पंप बंद होते आणि गेल्या 25 ते 30 दिवसानंतर आता हे गॅसचे पंप जे आहेत ते पूर्ववत झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपण इंडियन ऑटो गॅस या पंपावर आहोत आणि आपण जर बघितलं तर हा पंप सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून जे आहे जळगाव शहरातले 5ही गॅस पंप होते, ज्या त्यावरचा गॅस संपला होता, मात्र कंपन्यांकडून गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे हे गॅस पंप बंद असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आज या ठिकाणी गॅस उपलब्ध झाल्यानंतर आता इतरही पेट्रोल पंप जे आहेत ते पुरवत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण दृश्यांमध्ये बघतोय की रिक्षांची या ठिकाणी रांग लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। रिक्षांमध्ये जे आहे अनेक दिवसांपासून रिक्षाची चाकं थांबली होती। गॅस मिळत नसल्याने रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र आता काल रिक्षा चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं, तसेच समस्या सोडवण्याची मागणी केली होती। अतिरिक्त जे पैसे घेतले जात आहेत गॅस पंप चालकांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी केली होती। तसेच गॅस पंप पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी या ठिकाणी केली होती। त्यानंतर आज पुन्हा 20 ते 25 दिवसानंतर हे गॅस पंप सुरळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण रिक्षा चालकांशी बोलणार आहोत। काय सांगणार, किती दिवसानंतर तुम्ही गॅस आम्ही आज 1 ते 1.5 महिन्यापासून इतके वंचित होते, म्हणजे आम्हाला उपवास मारायची वेळ येऊन गेली होती। अच्छा, तर आता हे 2-3 दिवसापासून गॅस मिळायला लागला, पण मग त्याच्यामध्ये भाव यांनी एवढा डबलचा वाढवून दिलेला आहे तर ते आता आम्हाला परवडलेलं नाही आहे। आणि मी पॅसेंजरला सांगतो, आम्ही पैसे गॅसचे पैसे वाढले, भाडं वाढवून द्या। पॅसेंजर काही आम्हाला म्हणजे प्रतिसाद देता नाही। पहिले किती भाव होता गॅसचा, आता किती आहे? पहिले जवळजवळ आता समजा 46 रुपये होता हो. ते तर पहिले पूर्वी 46 रुपये होता पहिले। 46 रुपये पण ते होता धीरे पहिले. धीरे धीरे त्यांनी ना रोजचे म्हणजे 1 दिवस आडे 2 दिवस आडे ना रोजचे 10 रुपये 15 रुपये 10 रुपये आता जवळजवळ 125 रुपये गॅस होऊन गेला। पूर्वीचा भाव जो होता ना तो म्हणजे 40-46 म्हणजे 50 55 60 असे हळूहळू वाढत 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 आहे ना, तर आज 125 रुपयावर गॅस येऊन गेला। माझा हे जे समस्या आहे अडी अडचणी आहे, हे आम्ही कोणाकडे जायचं आणि यांनी आम्हाला GR दाखवा कलेक्टरचा का बा खरोखर वरतून वाढलेले आहे का भाव, आहे का यांच्या मनाने भाव वाढवलेले आहे। कलेक्टरचं निवेदन आम्हाला दिलेलं नाही, पेपर डिक्लेअर नाही आहे, काही नाही आहे। वरती अर्थमंत्री सांगता का आम्ही तो भाव वाढलेला नाहीये, मग हे यांच्या मनाने कसं काय भाव वाढवत आहे। किती दिवसानंतर गॅस भरताय? आज आता मी 15 दिवसानंतर भरतोय। अच्छा, पंप बंद होते का शहरातले 5 पंप? सर्व बंद होते, आता गॅस आलाय सर्वकडे। काय अडचण येते नेमकी आता? तोपर्यंत रिक्षा बंद होते का तुम्ही? बंद होत होते ना रिक्षा। भाव वाढले काय? भाव तर वाढले ते ना, 125 रुपये झाला। पहिले किती होते पहिले 46 रुपये होता, आणि आता किती झाले? आता 125 रुपये 125 मग भाडं मिळतंय का तेवढं? काय देता नाही लोक, गॅस पंप चालक मनमानी करतायत, परस्पर भाडं. मनमानी दे ना हो, रोजचे किती भाव वाढताय वाढवले ना, त्यांनी? कमी दुप्पट झाले ना पैसे। तर आपण बघितलं की गेल्या 20 ते 25 दिवसानंतर या ठिकाणी जळगाव शहरातले 5ही गॅस पंप जे आहेत ते या ठिकाणी पूर्ववत झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। हे या ठिकाणची परिस्थिती जी आहे पूर्वपदावर आलेली आहे। मात्र दुसरीकडे रिक्षा चालकांच्या ज्या अडचणी आहेत त्यांनी त्या बोलून दाखवलेल्या आहेत की गॅस पंप चालकांकडून मनमानी पद्धतीने जास्त जो आहे दर आकारला जातो आहे। दुपटीने भाडेवाढ ही मनमानी पद्धतीने गॅस पंप चालकांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केलेला आहे। मात्र गेल्या 20 ते 25 दिवसानंतर जळगाव शहरातले 5ही LPG गॅस पंप जे आहे ते आज पूर्वपदावर आले असून रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी वेगवेगळ्या पंपांवर रिक्षांच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।